नमस्कार, मी स्वप्नजा माझ्या YouTube चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत करत आहे। स्यात्व्याद स्यात्व्याद हे आपल्या जैन तत्वज्ञानातील एक प्रमुख सिद्धांत आहे। या सिद्धांतामध्ये आपल्याला हे सांगितलं गेलं आहे की एका विषयाचे अनेक दृष्टिकोन असू शकतात आणि ते दृष्टिकोन काही अंशी बरोबर देखील असू शकतात। स्यात्वादामध्ये हेच जाणून घेण्यासाठी 7 नायक आणि किंवा सप्तभंगी सांगितले गेले आहेत, जे की स्याद अस्ति, स्याद नस्ति, स्याद अवक्तव्य, स्याद अस्ति नास्ति, स्याद अस्ति अवक्तव्य, स्याद नस्ति अवक्तव्य आणि स्याद अस्ति नास्ति अवक्तव्य। आता हेच जाणून घेण्यासाठी आपण एक साधं आणि सोपं उदाहरण घेऊ। समजा एका खोलीमध्ये एक हत्ती आहे आणि तिथे 4 व्यक्ती आहेत। ते 4 व्यक्ती त्या हत्तीला त्यांच्या दृष्टिकोनातून पाहत आहेत। पहिला जो व्यक्ती आहे तो हत्तीच्या पायाजवळ उभा आहे आणि त्याला हत्ती हा खांबासारखा वाटतो। याचाच अर्थ इथं स्याद अस्ति हे एक नायक आहे, म्हणजे त्याचा जो हत्तीचा जो दृष्टिकोन आहे त्याला असं वाटतं की हत्ती हा खांबासारखा आहे। दुसरा व्यक्ती आहे तो हत्तीच्या सोंडेजवळ उभा आहे आणि त्याला हत्ती हा दोरीसारखा किंवा रस्सीसारखा वाटतो। पण इथे स्याद नास्ति हे नायक तयार होतं, म्हणजे की त्याला असं वाटतं की हत्ती हा दोरीसारखा किंवा रस्सीसारखा आहे पण तो खांबासारखा नाही। तिसरा जो व्यक्ती आहे तो हत्तीच्या पाठीवर उभा आहे आणि त्याला असं वाटतं की हत्ती हा भिंतीसारखा आहे। इथे स्याद अस्ति नास्ति हे नायक तयार होतं, म्हणजे त्याला असं वाटतं की तो हत्ती खांबासारखाही नाही आणि तो रस्सीसारखा नाही पण तो भिंतीसारखा आहे। आणि चौथा व्यक्ती तो आपल्या हत्तीच्या शेपटीजवळ उभा आहे आणि त्याला हत्ती हा ब्रश सारखा वाटतो, म्हणजे त्याची जी शेपटी आहे त्याला ती ब्रश सारखी वाटते। इथे स्याद अवक्तव्य तयार होतं, म्हणजे स्याद अवक्तव्य नायक आहे। याचा अर्थ असा की चौथ्या व्यक्तीला हत्ती हा खांबासारखाही वाटत नाही, रस्सीसारखाही वाटत नाही आणि तो भिंतीसारखाही वाटत नाही। त्याला तो ब्रश सारखा वाटतो पण त्याला आढावा घेता येत नाही। याचाच अर्थ असा की एका विषयाचे जे वेगवेगळे दृष्टिकोन असतात ते आपण प्रत्येकाने जाणून घेतले पाहिजेत। एखाद्या गोष्टीबद्दल जेव्हा आपण निर्णय घेतो तेव्हा त्याच्या 4ही बाजूंनी म्हणजे त्याचे सगळे दृष्टिकोन आपण पाहिले पाहिजेत। यामुळे आपला मतभेद किंवा वादविवाद होणार नाहीत। आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।